शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय स्वागत करतो आमच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कापूस पिकात सर्वात मोठी जर कोणती समस्या असेल तर ती म्हणजे कापूस पिकातील रस शोषक कीड, जसे की मावा असेल, थ्रिप्स असतील, तुडतुडे असतील। या किडींमुळे आपल्या कापूस पिकात कापसाची वाढ होत नाही, झाडांची पाने मुरडल्यासारखी दिसतात, ज्याला आपण कोकडा म्हणतो, झाडे पिवळी पडतात, पाने लाल होतात। या सर्व समस्या या रस शोषक किडीमुळे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकात पाहायला भेटतात। पण आजच्या व्हिडिओमध्ये या रस शोषक किडीला कसे नियंत्रण करायचे, यासाठी आपण कोणते कीटकनाशक वापरले पाहिजे, कोणते घटक आपण घेतले पाहिजे, या कोणत्या स्टेजमध्ये आपण घेतले पाहिजे, याचा वापर किती केला पाहिजे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि लाईक देखील करा। चला तर मित्रो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये कोणते घटक घ्यायचे हे आपण बघू। शेतकरी मित्रांनो, कपाशी साधारण 15 ते 20 दिवसांची झाल्यानंतर तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला कॉम्पिटर हे कीटकनाशक मारायचे आहे, ज्याने तुमच्या कापूस पिकातील मावा असेल, थ्रिप्स असेल, तुडतुडे असतील यावर नियंत्रण त्या ठिकाणी होईल। यासोबतच तुम्ही एक बुरशीनाशक, एक टॉनिक आणि एक विद्राव्य खत त्या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला दुसरी फवारणी ही 35 ते 40 दिवसांनी करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला UPL या कंपनीचे उलाला हे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचे आहे, किंवा तुम्ही PI या कंपनीचे डायनॉस हे कीटकनाशक देखील त्या ठिकाणी फवारू शकता। याचा देखील आपण स्पेशल व्हिडिओ बनवला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तिसरी फवारणी ही 60 ते 65 दिवसांच्या नंतर करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला बेस्ट ॲग्रोलाईफचे रॉनफेन या कीटकनाशकाचा उपयोग करायचा आहे। यासोबत तुम्हाला बुरशीनाशक किंवा विद्राव्य खत यामध्ये तुम्ही वापरू शकता। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला चौथी फवारणी ही 90 ते 100 दिवसांच्या दरम्यान करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला गरडा या कंपनीचे पोलीस हे कीटकनाशक वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही फवारणीचे नियोजन जर केले तर तुम्हाला तुमच्या कापूस पिकातील मावा असेल, थ्रिप्स असतील, तुडतुडे असतील, तसेच रस शोषक किडी असेल, या संपूर्ण नायनाट करता येईल। शेतकरी मित्रांनो, या सर्व फवारण्यांचा आपल्याला वेळेवर व्हिडिओ येतील, त्यामुळे मित्रो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑल ठेवा, जेणेकरून आम्ही टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला येतील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।